नमस्कार मंडळी. आज आपण एका खास पौर्णिमेवर गप्पा मारणार आहोत, जी आश्विन महिन्यात येते, कोजागिरी पौर्णिमा. याला शरद पौर्णिमा असंही म्हणतात, हो ना? अगदी, शरद पौर्णिमा. आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार आज आपण या रात्रीचं महत्त्व, तिचे विधी आणि विशेषतः लक्ष्मी कुबेर पूजन कसं करतात, काय साहित्य लागतं, कोणते मंत्र म्हणतात, हे सगळं समजून घेणार आहोत. नक्कीच. ही रात्र खरंच म्हणजे अगदी खास असते, नाही का? हो. आकाश एकदम निर्भ्र. हो. आणि तो चंद्र आपल्या पूर्ण तेजाने तळपत असतो. हो. शरद ऋतू नुकताच सुरू झालेला असतो. हवामान कसं थोडं थंड, आल्हाददायक झालेलं असतं. या पौर्णिमेचं कोजागिरी हे नाव कसं पडलं, यामागे एक मोठी रंजक कल्पना आहे. हो, काय आहे ती? असं मानलं जातं की या रात्री स्वतः देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरते आणि विचारते, को जागृती. कोण जागृती? म्हणजे कोण जागे आहे. ओहो. हो. आणि जो भक्त जागरण करून तिची उपासना करत असेल त्याला ती धनधान्य, सुख समृद्धी प्रदान करते असं म्हणतात. म्हणजे ही केवळ पौर्णिमेची रात्र नाही, तर जागृतीची, उपासनेची आणि देवीच्या आगमनाची रात्र आहे. लक्ष्मी देवीच्या आगमनाचा हा दिवस मानला जातो, हे तर स्पष्ट आहे. पण तिच्या आगमनाचं स्वरूप कसं पाहिलं जातं, म्हणजे काय अपेक्षा असते? हो, लक्ष्मी ही या रात्रीची प्रमुख देवता आहे. ती केवळ धनाची देवता नाहीये, हे लक्षात घ्यायला हवं. ती ऐश्वर्य, सौख्य, शांती आणि समृद्धीची देवता मानली जाते. श्रद्धा अशी आहे की या रात्री ती पृथ्वी तलावर संचार करते, आपल्या भक्तांच्या घरी भेट देते. अच्छा. आणि जे खऱ्या अर्थाने जागे आहेत, म्हणजे केवळ डोळ्यांनी नव्हे तर श्रद्धेने, उत्साहाने, सकारात्मकतेने जागे आहेत, त्यांच्यावरती कृपा करते. म्हणजे ती केवळ धन देत नाही, तर सकारात्मक ऊर्जा, समाधान असं सगळं घेऊन येते. अगदी. जीवनात आवश्यक असणारं शुभंकरत्व घेऊन येते. आणि लक्ष्मी देवी सोबतच आपण कुबेरांचीही पूजा करतो. त्यामागचं कारण काय असावं? लक्ष्मी आणि कुबेर एकत्र का? हा एक महत्वाचा मुद्दा आहे बरं का. कुबेर हे यक्षांचे अधिपती आहेत आणि धनाचे कोषाध्यक्ष मानले जातात. कोषाध्यक्ष म्हणजे खजिनदार? हो. लक्ष्मी ही संपत्ती निर्माण करणारी, प्रवाहित करणारी शक्ती आहे, तर कुबेर हे त्या संपत्तीचे रक्षण करणारे, तिचं योग्य व्यवस्थापन करणारे मानले जातात. त्यामुळे केवळ संपत्ती येणं महत्त्वाचं नाहीये, तर ती टिकणं, वाढणं आणि तिचा योग्य विनियोग होणंही गरजेचं आहे, हो की नाही? बरोबर. टिकायला पण हवी. म्हणूनच लक्ष्मी आणि कुबेर यांची एकत्र पूजा केली जाते. लक्ष्मी कुबेर पूजन करायचं म्हणजे काही तयारी करावी लागत असेल. काय काय पूर्वतयारी अपेक्षित असते, थोडं सविस्तर सांगाल का? हो, बरोबर. कोणत्याही पूजेप्रमाणे इथेही पूर्वतयारी महत्वाची आहे. सगळ्यात आधी घराची स्वच्छता. लक्ष्मी स्वच्छतेची भोक्ती मानली जाते, त्यामुळे घर स्वच्छ आणि प्रसन्न असावं. हो, स्वच्छता महत्वाची. मुख्य दाराला आंब्याच्या पानांचं किंवा झेंडूच्या फुलांचं तोरण बांधावं. हे कसं मांगल्याचं आणि स्वागताचं प्रतीक आहे. बरोबर. जमिनीवर सुंदर रांगोळी काढावी, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. पूजेची जागा निश्चित करावी. देवघर किंवा घराच्या मध्यभागी एखादी स्वच्छ जागा. तिथे मग चौरंग किंवा पाट मांडायचा. हो, चौरंग किंवा पाट मांडावा. त्यावर लाल किंवा पिवळं वस्त्र अंथरावं. लक्ष्मी आणि कुबेरांची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करण्यासाठी ही जागा तयार करायची. आणि पूजेचं साहित्य म्हणजे फुलं, दिवे वगैरे? हो, ते सगळं आधीच तयार ठेवावं. फुलं विशेषतः लाल कमळ किंवा लाल गुलाब लक्ष्मीसाठी. गणपतीसाठी दुर्वा, अक्षता म्हणजे तांदूळ, कुंकू, हळद, चंदन, धूप, दीप म्हणजे तेलाचा किंवा तुपाचा दिवा, अगरबत्ती. आणि नैवेद्य? नैवेद्यासाठी फळं आणि मुख्य म्हणजे ते मसाले दूध. हे सगळं आधीच तयार ठेवावं लागतं. तयारी व्यवस्थित असेल तर पूजा शांतपणे आणि एकाग्रतेने करता येते. ही झाली तयारी. आता प्रत्यक्ष पूजेची सुरुवात कशी करायची, यात काही विशिष्ट क्रम असतो का? हो, भारतीय पूजा पद्धतीत एक निश्चित क्रम असतो. सुरुवात अर्थातच विघ्नहर्ता गणेशाच्या पूजनाने करावी. गणपती बाप्पा मोरया. हो. एक सुपारी किंवा गणपतीची छोटी मूर्ती ठेवून त्यावर पाणी, गंध, अक्षता, फूल आणि दुर्वा अर्पण कराव्यात. ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करावा. कोणतंही शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी गणपतीचं स्मरण आवश्यक आहे. बरोबर. गणपती पूजनानंतर मुख्य देवतांना आवाहन करायचं. लक्ष्मी आणि कुबेरांना आवाहन करणारे मंत्र म्हणून त्यांना आपण पूजेसाठी निमंत्रित करत आहोत अशी भावना ठेवून प्रार्थना करावी.
त्यांना चौरंगावर किंवा पाटावर स्थापन केलेल्या आसनावर विराजमान होण्याची विनंती करावी. ठीक आहे. मग लक्ष्मी मातेची पूजा? हो, मग येते लक्ष्मी मातेची मुख्य पूजा. ही पूजा अत्यंत श्रद्धेने आणि प्रेमाने करावी. देवी लक्ष्मीला लाल रंग प्रिय आहे, म्हणून तिला लाल वस्त्र, लाल फूल, शक्य असल्यास कमळ, कुंकू अर्पण करावं. हळद कुंकू लावावं, अक्षता वाहाव्यात. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे चौरंगावर किंवा पाटावर तांदुळाच्या अक्षरांनी श्री हे अक्षर लिहावं. श्री अक्षतांनी? हो, अक्षतांनी श्री लिहावं आणि त्यावर देवीची मूर्ती, प्रतिमा किंवा श्रीयंत्र ठेवून त्याची पूजा करावी. श्री हे लक्ष्मीचं बीज अक्षर मानलं जातं. ते समृद्धीचं प्रतीक आहे. वा, ही कल्पना खूप सुंदर आहे. हो, मग देवीला सुवासिक अत्तर लावावं, धूप दाखवावा, तुपाचा किंवा तेलाचा दिवा ओवाळावा, नैवेद्य म्हणून फळं, मिठाई आणि ते तयार केलेलं मसाले दूध अर्पण करावं. श्री अक्षर लिहून त्यावर पूजा करणं हे त्या पूजेला एक वेगळाच अर्थ देत असेल नक्कीच. लक्ष्मी पूजनानंतर लगेच कुबेरांची पूजा करायची का? हो, लक्ष्मी पूजनानंतर धनाध्यक्ष कुबेरांची पूजा केली जाते. त्यांच्यासाठी चौरंगावर एक वेगळी जागा करावी. तिथे तांदळाची रास करून त्यावर कुबेरांचं प्रतीक ठेवावं. प्रतीक म्हणजे काय ठेवतात? प्रतीक म्हणजे एखादा शंख, चांदीचं नाणं किंवा कुबेरांची मूर्ती असू शकते. त्यांना शक्यतो पांढरी फुलं, चंदन, अक्षता अर्पण कराव्यात. अच्छा. त्यांनाही धूप, दीप दाखवावा, नैवेद्य अर्पण करावा. काही जण यावेळी आपल्या तिजोरीची किंवा धन ठेवण्याच्या जागेचीही पूजा करतात. हो, तेही करतात काही जण. शक्य असल्यास कुबेरांना काही नाणी सोन्याची, चांदीची किंवा साधी अर्पण करावीत आणि प्रार्थना करायची की आलेली संपत्ती टिकू दे, वाढू दे आणि तिचा योग्य विनियोग होऊ दे. लक्ष्मी आणि कुबेर पूजन झालं. आता राहिला महत्वाचा भाग, चंद्रपूजन आणि ते मसाले दूध. त्याचा विधी कसा असतो? चंद्रपूजन हा कोजागिरीचा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही. आधी सांगितल्याप्रमाणे ते केशर, साखर, वेलची, जायफळ, चारोळी, बदाम, पिस्ते घालून तयार केलेलं दूध. तोंडाला पाणी सुटलं. हो, ते दूध एका स्वच्छ, शक्यतो चांदीच्या किंवा काचेच्या भांड्यात घ्यावं. हे भांडं रात्री घराच्या गच्चीवर, अंगणात किंवा खिडकीत अशा ठिकाणी ठेवावं जिथे त्यावर थेट चंद्रप्रकाश पडेल. किती वेळ ठेवायचं? कमीत कमी तासभर तरी ते दूध चंद्रप्रकाशात ठेवावं. म्हणजे चंद्राची ती शीतल आणि औषधी किरणं त्यात उतरतील अशी श्रद्धा आहे. ठीक आहे. मग त्यानंतर चंद्राची पूजा करावी. चंद्राकडे पाहून त्याला गंध, अक्षता, पांढरं फूल अर्पण करावं. ओम सोमाय नमः किंवा ओम श्रीं चंद्राय नमः या मंत्राचा जप करत चंद्राला दुधाचं किंवा पाण्याचं अर्घ्य द्यावं. अर्घ्य म्हणजे धार सोडायची? हो, धार सोडायची. चंद्राच्या शीतलतेसाठी, आरोग्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी प्रार्थना करावी. आणि मग ते चंद्रकिरणांनी भरलेलं दूध प्रसाद म्हणून घरातल्या सगळ्यांनी एकत्र बसून प्यावं. आणि मित्र शेजाऱ्यांना पण देतात? हो, त्यांनाही बोलवून हा प्रसाद दिला जातो. यातून सामाजिक सलोखाही वाढतो. पूजेमध्ये मंत्रांचं महत्त्व आपण सगळेच जाणतो. ते पूजेला एक प्रकारची शक्ती आणि एकाग्रता देतात. लक्ष्मी आणि कुबेरांना प्रसन्न करण्यासाठी काही विशेष मंत्र आहेत का, ज्यांचा जप या रात्री करणं फलदायी मानलं जातं? हो, मंत्र हे ध्वनी आणि ऊर्जेचं शास्त्र आहे असं म्हणतात. योग्य उच्चारण आणि श्रद्धेने म्हटलेले मंत्र सकारात्मक स्पंदनं निर्माण करतात. लक्ष्मी देवीसाठी अनेक मंत्र आहेत, पण काही प्रमुख मंत्र आवर्जून म्हटले जातात. एक आहे श्री लक्ष्मी बीज मंत्र. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः. हा थोडा मोठा वाटेल कदाचित. हो, थोडा मोठा आहे. पण यात श्रीं ह्रीं हे महत्वाचे बीजमंत्र आहेत. अजून एक सोपा आणि प्रभावी बीजमंत्र आहे ओम श्रीं श्रीये नमः. हा जपायला अत्यंत सोपा आहे. ओम श्रीं श्रीये नमः हा सोपा आहे. देवीला आवाहन करण्यासाठी किंवा तिच्या पूजेदरम्यान हा मंत्रही म्हणतात. ओम ह्रीं श्रीं लक्ष्मी नमः. ओके. आणि एक अतिशय प्रसिद्ध श्लोक आहे जो लक्ष्मीची स्तुती करतो. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्तेस्तु महामाये. याचा अर्थ आहे, हे महामाये, देवतांनी पूजलेल्या श्रीपीठावर वास करणाऱ्या, शंख चक्र गदा हातात धारण करणाऱ्या महालक्ष्मी, तुला माझा नमस्कार असो. यातून देवीचं रूप आणि तिची महती व्यक्त होते.
हे मंत्र नक्कीच पूजेची परिणामकारकता वाढवत असतील. आणि धनाचे अधिपती कुबेर, त्यांच्या कृपेसाठी कोणते मंत्र आहेत? कुबेरांना प्रसन्न करण्यासाठी सुद्धा विशिष्ट मंत्रांचा उपयोग केला जातो. त्यांचा एक प्रभावी बीज मंत्र आहे, ओम ह्रीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय नमः. वित्तेश्वराय नमः. हो, वित्तेश्वर म्हणजे संपत्तीचे स्वामी. हा त्यांना नमन करणारा मंत्र आहे. आणि दुसरा एक प्रसिद्ध मंत्र आहे जो धनधान्य समृद्धीसाठी म्हटला जातो, ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धिं मे देही ददातु मे स्वाहा. हा पण थोडा मोठा आहे. हो, पण प्रभावी मानला जातो. याचा अर्थ आहे, हे यक्षांचे अधिपती वैश्रवण हे कुबेराचे एक नाव आहे. धनधान्याचे स्वामी कुबेर, मला धनधान्याची समृद्धी द्या, प्रदान करा, स्वाहा. अच्छा. या मंत्राचा श्रद्धेने जप केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरात भरभराट येते अशी मान्यता आहे. म्हणजे पूजेच्या वेळी किंवा नंतर एकांतात बसून या मंत्रांचा जप केला जाऊ शकतो. आता पूजेव्यतिरिक्त आणखी काही खास परंपरा किंवा समजुती आहेत का या रात्री? आपण सुरुवातीला जागरण या शब्दावर भर दिला होता. हो, जागरण हा कोजागिरीचा अविभाज्य भाग आहे. को जागृती या देवीच्या प्रश्नाला उत्तर म्हणूनच भक्त रात्रभर जागे राहतात. पण हे जागरण म्हणजे केवळ डोळे उघडे ठेवणं नाही बरं का. मग काय? या रात्री कुटुंबातील सदस्य एकत्र जमतात, भजनं म्हणतात, कीर्तन करतात, देवाच्या कथा ऐकतात किंवा वाचतात. काही ठिकाणी श्रीसूक्त, लक्ष्मी स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनामाचं पठण केलं जातं. म्हणजे वातावरण एकदम भक्तिमय होऊन जातं. अगदी. या सगळ्याचा उद्देश वातावरणात पावित्र्य आणि सकारात्मकता निर्माण करणं, देवाचं नामस्मरण करणं आणि देवी लक्ष्मीचं स्वागत करणं हा असतो. हे जागरण केवळ धार्मिक नाही, तर ते कौटुंबिक ऐक्य आणि आनंद वाढवणारही आहे. आणि व्यापारी वर्ग किंवा शेतकऱ्यांसाठी या रात्रीचं काही वेगळं महत्त्व आहे का? हो, नक्कीच. अनेक व्यापारी लोक कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर आपल्या हिशोबाच्या नवीन वह्या किंवा चोपड्या सुरू करतात. अच्छा, नवीन वर्षाच्या हिशोबाची सुरुवात. हो, लक्ष्मी आणि कुबेरासमोर या वह्या ठेवून त्यांची पूजा करतात. नवीन वर्षाच्या हिशोबाची सुरुवात शुभ व्हावी, व्यवसायात भरभराट यावी अशी त्यामागे प्रार्थना असते. तसंच ग्रामीण भागात जिथे शेती हा मुख्य व्यवसाय आहे, तिथे शेतकरी आपल्या शेतात नुकत्याच आलेल्या नवीन पिकांचं, धान्याचं, भाज्यांचं स्वागत करतात. नवीन धान्याची पूजा. हो, त्यातील काही नमुने ते देवी लक्ष्मीला कृतज्ञता म्हणून अर्पण करतात. धान्य लक्ष्मी प्रसन्न झाली अशी त्यांची भावना असते. शरद ऋतू हा काढणीचा हंगाम असतो, त्यामुळे निसर्गाप्रती आणि देवीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. आणि ती दूध पिण्याने आरोग्य सुधारतं म्हणतात, ते खरं? लोकांची तशी दृढ श्रद्धा आहे. चंद्राच्या किरणांनी भारलेलं दूध प्यायल्याने आरोग्य सुधारतं, त्वचा उजळते, पित्ताचा त्रास कमी होतो असं मानलं जातं आणि आयुर्वेदातही त्याला आधार आहे थोडा. हे सगळं ऐकून खूपच छान वाटलं. पूजा, विधी, मंत्र, परंपरा या सगळ्यांमधून एक समृद्ध चित्र उभं राहतंय. पण या सगळ्या बाह्य गोष्टींच्या पलीकडे काही खोल आध्यात्मिक अर्थही असेलच, नाही का? नक्कीच. आणि तो अर्थ समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कोजागिरी पौर्णिमा हा केवळ एक सण किंवा धार्मिक विधी नाही, ती एका मोठ्या आध्यात्मिक सत्याकडे बोट दाखवणारी रात्र आहे. कसं काय? आपण लक्ष्मीची पूजा करतो, पण लक्ष्मी म्हणजे केवळ नोटा किंवा सोनं नाही. लक्ष्मीचं खरं स्वरूप आहे सौंदर्य, सद्भावना, करुणा, औदार्य, शांती आणि समाधान. म्हणजे आंतरिक गुण. अगदी. जीवनात केवळ पैसा असून चालत नाही, तर मनाची श्रीमंती, समाधानी वृत्ती, इतरांबद्दल प्रेम आणि करुणा असणं ही खरी लक्ष्मी आहे. ह्या रात्री आपण त्या आंतरिक लक्ष्मीला जागृत करण्याची प्रार्थना करतो. आणि कुबेर? त्याचप्रमाणे कुबेर पूजन. कुबेर धनाचे रक्षण करतात, पण त्यांचा संदेश आहे संपत्ती मिळवा, पण ती योग्य मार्गाने मिळवा. आणि मिळवलेली संपत्ती केवळ स्वतःसाठी साठवून ठेवू नका. तिचा योग्य वापर करा. हो, तिचा योग्य विनियोग करा, दान करा, गरजूंना मदत करा, समाजाच्या भल्यासाठी वापरा. संपत्तीचा प्रवाह चालू राहिला पाहिजे. ती साठून राहिली तर डबक्यासारखी होते. तिचा सदुपयोग हाच कुबेर पूजेचा खरा अर्थ आहे. आणि चंद्र, त्याचं निर्मळ तेज काय सांगतं? पौर्णिमेचा चंद्र पूर्ण असतो, तो शीतल, शांत आणि प्रकाशमान असतो. हे आपल्या मनाचं प्रतीक आहे. आपलं मन ही चंद्रासारखं निर्मळ, शांत, प्रसन्न आणि ज्ञानाच्या प्रकाशाने युक्त असावं.
आपल्या मनातले वाईट विचार दूर व्हावेत. बरोबर. आपल्या मनातले राग, द्वेष, मत्सर, चिंता यांचे ढग दूर होऊन तिथे शांती आणि समाधानाचा प्रकाश पसरावा, ही चंद्रपूजनामागची आध्यात्मिक भावना आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जागरण. हो, जागरण. जागरण म्हणजे केवळ रात्रभर जागणं नव्हे, तर आपल्या आतल्या अज्ञानाचा, आळसाचा, नकारात्मकतेचा अंधार दूर करून ज्ञानाकडे, सकारात्मकतेकडे, सजगतेकडे वाटचाल करणं. आत्मपरीक्षण. हो, मी कोण आहे, माझ्या जीवनाचा उद्देश काय, मी योग्य मार्गावर आहे का, या प्रश्नांबद्दल जागृत होणं म्हणजेच खरं जागरण. ही एक प्रकारची आत्मपरीक्षणाची आणि आत्मविकासाची संधी आहे. खरंच किती गहन अर्थ दडलेला आहे या सगळ्या परंपरांमध्ये. कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जणू काही श्रद्धा, आनंद, ऐश्वर्य, आरोग्य आणि आत्मिक जागृती यांचा एक सुरेख संगम आहे. लक्ष्मी कुबेर पूजन, चंद्रपूजन, ते मसाले दूध पिणं आणि जागरण करणं, या प्रत्येक गोष्टीला एक बाह्य आणि एक आंतरिक अर्थ आहे. अगदी बरोबर. हे केवळ पारंपरिक विधी म्हणून न पाहता त्यामागचा विचार समजून घेतला तर हा सण साजरा करण्याचा आनंद द्विगुणित होतो. हो ना. कुटुंबासोबत, मित्रमंडळींसोबत एकत्र येऊन हसत खेळत भजन कीर्तनात ही रात्र घालवली तर ती खऱ्या अर्थाने जागवली जाते. यातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा आणि समाधान हेच लक्ष्मी आणि कुबेरांच्या कृपेचं खरं प्रतीक आहे. त्याने जीवनात नवचैतन्य येतं, अशी दृढ श्रद्धा यामागे आहे. नक्कीच. आणि जाता जाता एक विचार प्रत्येकाने करावा असा आहे. कोणता? या रात्री जागे राहण्याचं किंवा जागृत राहण्याचं जे सिम्बॉलिझम आहे, म्हणजे जे प्रतीक आहे, ते आपण आपल्या रोजच्या जगण्यात कसं आणू शकतो. म्हणजे रोजच्या जीवनात कसं जागृत राहायचं. हो, केवळ एका रात्रीपुरते जागे न राहता वर्षभर प्रत्येक दिवशी आपले विचार, आपली कृती, आपले निर्णय, आपले संबंध या सगळ्यांबद्दल आपण अधिक जागृत, अधिक सजग राहण्याचा प्रयत्न करू शकतो का. खरंय. ही कोजागिरी आपल्याला केवळ एका रात्रीपुरती नाही तर आयुष्यभरासाठी जागृत राहण्याची प्रेरणा देऊ शकते का, याचा विचार करायला नक्कीच जागा आहे.